नमस्ते. मी डॉक्टर मोहिनी झेंडे, कन्सल्टंट करुणा आय हॉस्पिटल खराडी. आज आपण डोळ्यात येणारा जो कोरडेपणा आहे, ड्राय आय सिम्पटम्स आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. डोळ्यात कोरडेपणा हा का येतो, त्याच्यासाठी आपण काही उपाय करू शकतो का, तर ह्या गोष्टी इथे बघणार आहोत. प्रामुख्याने डोळ्यामध्ये जो कोरडेपणा येतो त्याचं मुख्य कारण आहे वाढलेला जो स्क्रीनिंग टाइम आहे, तो वाढलेला गॅजेटचा जो वापर आहे, तो एसीचा वापर किंवा जी स्लीप डिस्टर्ब असणं, ही डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याची प्रामुख्याने कारणे आहेत. तर जेव्हा किंवा जर ज्या व्याधी आहेत, जसं की हायपरटेन्शन आहे, डायबेटीस आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, ह्या कारणांमुळे देखील डोळ्यांमध्ये कोरडेपणा बघायला मिळतो. जेव्हा डोळ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होतो तर त्यामध्ये पुढील प्रकारची लक्षणे बघायला मिळतात. जसं की डोळ्यात टोचल्यासारखं, खुपल्यासारखं वाटणं, काहीतरी डोळ्यात गेलंय असं वाटणं, डोळ्यांना खाज येणं, पाणी येणं, डोळ्यांमध्ये लाली निर्माण होणं, ही प्रामुख्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याची लक्षणे आहेत. तर यासाठी आपण काय उपाय करू शकतो, तर स्क्रीनिंग टाइम जो आहे वाढलेला, तो कमी करणं, शक्य असेल तर 20-20-20 हा रूल फॉलो करणं. जसं की 20-20 रूल म्हणजे 20 मिनिटांना थोडं 20 फूट अंतरावरती पाहून डोळ्यांची ब्लिंकिंग ऍक्शन करणं. कारण जेव्हा आपण गॅजेट किंवा मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करतो तेव्हा आपली जी ब्लिंकिंग ऍक्शन आहे डोळ्याची, ही कमी होते आणि त्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होतो. जर आपण हा 20-20 रूल फॉलो केला तर डोळ्यातला हा कोरडेपणा कमी यायला नक्कीच मदत होईल. आहारामध्ये व्हिटॅमिन ए रिच डाएट म्हणजे जीवनसत्व हा समावेश करणं, जसं की गाजर आहे, पपई आहे, शेवगा आहे, गावरान तूप आहे, यांचा आहारामध्ये समावेश करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, झोप व्यवस्थित घेणं, ह्या सगळ्या गोष्टी करूनही जर आपल्याला डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाटत असेल तर आपल्या जवळच्या नेत्रतज्ञांच्या कन्सल्ट करून त्यानुसार जे आर्टिफिशियल टिअर ड्रॉप्स असतात किंवा टिअर जेल आहे, आर्टिफिशियल टिअर ड्रॉप जेल आहे, त्यांचा वापर करून नक्कीच आपण हा कोरडेपणा हा कमी करू शकतो. धन्यवाद.